अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, मी आहे रीमा. तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. तर स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा समावेश आपल्याला नित्य सेवेमध्ये तर करायचाच आहे. तसेच या स्वामी समर्थ चरित्राच्या सारामृताचं आपण जर पारायण केलो, संकल्पयुक्त आपण जर पारायण केलो, तर आपल्या आयुष्यातील ज्या अशक्य ज्या गोष्टी आहेत त्या शक्य होतात. त्या स्वामी तर म्हणजे आपल्या लाईफमध्ये काहीही समस्या असू द्या, अगदी म्हणजे कोणाचे लग्न जमत नाहीत, म्हणजे लग्न झालेले आहेत पण नवरा बायकोंचं व्यवस्थित पटत नाही, मूलबाळ होत नाहीये, परत घरामध्ये आर्थिक परिस्थिती बिकट आहे, घरामध्ये उगीच कटकटी होतात, कोणाला नोकरी लागत नाहीये, खूप प्रयत्न करूनही नोकरी लागत नाहीये. तर कोणतेही प्रश्न असू द्या, आयुष्यातली कोणतेही प्रश्न असू द्या, तर आपण या स्वामी चरित्र सारामृताचं आपण जर पारायण केलं, संकल्पयुक्त पारायण केलं, तर आपल्या सगळ्या इच्छा ह्या पूर्ण होतात. पण आपल्याला कष्ट हे करायचेच आहेत. कष्टासोबत आपल्याला स्वामी समर्थांची साथ हवी असेल, कष्टासोबत आपल्याला भाग्याची नशिबाची साथ हवी असेल, तर आपल्याला हे पारायण करायचं आहे. तर आपल्याला हे किती पारायण करायचं आहे, कसं करायचं आहे, या पारायणाचे काय नियम आहेत, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्या अगोदर जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनलाही क्लिक करा. चला तर मागच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर ह्या स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाबद्दल मी काय बोलू, म्हणजे माझ्याकडे शब्द नाहीत. एवढं अमाप ज्ञान या ग्रंथामध्ये आहे. तर तुम्ही जेवढं वाचाल तेवढं हा ग्रंथ कमीच आहे. स्वामी समर्थांचा हा आत्मा आहे. तर म्हणजे तुम्ही आता कोणतीही सेवा करताय, कोणत्याही देवाची सेवा करा, कोणतीही सेवा करा, पण आपला दृढ विश्वास हा आपल्या देवावर पाहिजे. म्हणजे मनामध्ये काही संशय असू नये की मी ही सेवा करते तर ही माझी इच्छा पूर्ण होईल का नाही, मी आता 21 पारायण करणार आहे तर माझे हे 21 पारायण पूर्ण होतील का नाही, अशी कोणतीच शंका मनामध्ये आणू नका. तर पूर्ण विश्वास हा देवावर ठेवा आणि या सेवेला तुम्ही लागा. नक्कीच तुमची सेवा ही म्हणजे काही अडथळे न येता पूर्ण होणार आहे आणि तुमचा जो संकल्प आहे तोही नक्कीच पूर्ण होणार आहे. तर आपल्याला ही सेवा कधी सुरुवात करायची आहे, तर आपण कोणत्याही गुरुवारी आठवड्याच्या करू शकता. तुम्हाला गुरुवारी तुम्ही आपण सुरुवात केलात तर उत्तम, नाही तर आपण कोणत्याही दिवशी या पारायणाची सुरुवात करू शकतो. आपण या ग्रंथाची किती पारायण करू शकतो, तर आपल्याला 1 पारायण करता येतं, 11 पारायण करता येतं, 21 पारायण करता येतं, तसेच 51 पारायण करता येतं आणि 108 ही पारायण या ग्रंथाचं आपल्याला करता येतं. संकल्प हा आपल्याला फक्त पहिल्या दिवशी करायचा आहे. म्हणजे आपण जेव्हा पारायणाची सुरुवात करणार आहोत त्याच्या पहिल्या दिवशीच आपल्याला संकल्प करायचा आहे. तर बऱ्याच जणांना माहिती असेल संकल्प कसा करतात, तर ज्यांना माहिती नाहीये ते जाणून घ्या. करताना आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे, थोडं तांदूळ घ्यायचे आहेत, फूल घ्यायचं आहे, नाव सांगायचं, आपलं गोत्र सांगायचं. ज्यांना गोत्र माहिती नाही त्यांनी घरातील व्यक्तींना विचारा, त्यांनाही गोत्र माहिती नसेल तर कास्य गोत्र असं म्हणायचं. आणि त्यानंतर स्वामी समर्थांना म्हणायचं की मी 108 पारायण करणार आहे सारामृताचे. तर त्यानंतर तुमची जी इच्छा आहे, तुमचा जो संकल्प आहे तो स्वामी समर्थांना निसंकोचपणे सांगायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला हे तामणा, आपल्या जे हातातील जे पाणी आहे ते एका तामणामध्ये सोडायचं आहे. संकल्प आपल्याला करायचा आहे. त्यानंतर म्हणजे आता पूजा मांडणी करण्याची गरज आहे का या पारायणासाठी, तर काही कंपल्सरी नाही. तुम्हाला इच्छा असेल, आता कसं होतं काहीकांच्या घर खूप छोटे असतात, पूजा मांडणी करण्यासाठी एक विशेष जागा लागते, तर ती पूजा मांडणी केली तर त्यांना घरातही फिरता येत नाही व्यवस्थित. आणि आता आपण 108 दिवसांचं पारायण म्हणलं असेल, 21 दिवसांचं असेल, 51 दिवसांचं,
पारायण असेल तर ते म्हणजे कायम तिथे ती पूजा मांडणी राहणार आहे. तर ते तुमच्या घरी तसं शक्य असेल तर तुम्ही नक्कीच पूजा मांडणी करा. जर तुमच्या घरामध्ये जागा वगैरे नसेल, तसं शक्य नसेल, तर तुम्ही देवघरामध्ये आपल्या जे स्वामी समर्थांची फोटो आहे, जी मूर्ती आहे, त्याच्या समोर बसून आपल्याला हे पारायण करायचं आहे. तर आता पारायण कसे करायचं आहे, आता ज्यांना एक पारायण करायचं आहे त्यांनी कसं करायचं, तर आपल्याला क्रमशः 3 अध्यायामध्ये आपल्याला वाचता येतात. म्हणजे पहिल्या दिवशी 1, 2, 3, दुसऱ्या दिवशी 4, 5, 6 आणि तिसऱ्या दिवशी 7, 8, 9 असं कंटिन्यू क्रमशः आपल्याला याचे अध्याय वाचायचे आहेत. तर अध्याय वाचताना म्हणजे आपण जर 3 अध्याय रोज वाचत असाल तर आपला 7 दिवसामध्ये एक पारायण कंप्लीट होतं. तसेच दुसरा पर्याय आहे तो म्हणजे आपल्याला रोज 7 अध्याय वाचायचे आहेत. तर म्हणजे पहिल्या दिवशी 7 अध्याय, दुसऱ्या दिवशी 14 अध्यायापर्यंत याल आणि तिसऱ्या दिवशी 21 अध्यायापर्यंत याल. तर अशा पद्धतीने 3 दिवसामध्ये आपलं एक पारायण हे पूर्ण होतं. आपल्याला रोज एक पारायण करायचं आहे. म्हणजे पूर्ण 1 ते 21 अध्याय आपल्याला या पारायणामध्ये वाचायचे आहेत. म्हणजे आपलं एक पारायण पूर्ण होतं. कोणी कोणी म्हणजे एक पारायण ही करू शकतं, दिवसातून 2 करू शकतं, 3 करू शकतं. म्हणजे जशी इच्छा आहे, जसा वेळ आहे तुम्हाला त्याप्रमाणे तुम्ही करू शकतात. आता आपल्याला समजा आपण 108 पारायण करायचं असा आपण संकल्प केला आहे. तर आता 108 म्हणलात तर म्हणजे जवळपास म्हणजे 4 महिने तर सहज जातील. याच्यासाठी तुम्ही रोज पारायण केलात आणि आपले जर जे पिरियडचे 5 दिवस आहेत ते सोडला तर जर 25 असं पकडला तर मला वाटतं 4 महिन्यापेक्षाही जास्त दिवस यासाठी लागणार आहेत. तर यासाठी कोणी कोणी काय करतं की एका दिवशी 2 ही आपल्याला पारायण करता येतं. म्हणजे त्याच्यापेक्षा आपल्याला अर्धे दिवस लागणार आहेत. म्हणजे 2.5 महिन्यामध्ये वगैरे 108 पारायण आपले पूर्ण होणार आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला ठरवायचं आहे की कसं करायचं, म्हणजे किती म्हणजे दिवसामध्ये किती पारायण करायचं, कसं करायचं हे पहिल्या दिवशी आपल्याला ठरवायचं आहे. तर पहिल्या दिवशी तुम्ही म्हणजे तुमची जागाही फिक्स करा. म्हणजे तुम्ही कुठे बसून पारायण करणार आहेत ते. म्हणजे तुम्ही देवघरामध्ये पहिल्या दिवशी बसला देवघराच्या समोर, तर तिथे बसूनच आपल्याला रोज पारायण करायचं आहे. खूप गोंधळ असतो. तर तुम्ही म्हणजे तुम्हाला जिथे शांत वाटेल, तुमच्या रूम मध्ये वगैरे जागा असेल तर तिथेही तुम्ही पारायण करू शकता. पण तुम्हाला गादीवर वगैरे बसायचं नाहीये, सोफ्यावर बसायचं नाहीये. तर आसन टाकायचं आणि खाली बसायचं आहे. म्हणजे एक जागा फिक्स करा. आणि त्यानंतर म्हणजे ज्यांना गुडघ्यांचा वगैरे त्रास असतो त्यांना खाली बसता येत नाही, तर त्यांनी खुर्चीवर वगैरे बसलं तरी चालणार आहे. फक्त पहिल्या दिवशी आपल्याला जागा फिक्स करायची आहे. त्यानंतर आपले म्हणजे जी पारायणाची जी वेळ आहे ती पहिल्या दिवशी आपल्याला फिक्स करायची आहे. समजा आता सकाळी कामाची गडबड असते, आपण ठरवलात की एक पारायणाची वेळ सगळे गेल्यानंतर 10 वाजता आपल्याला हे पारायण करायचं आहे. तर आपल्याला रोज 10 वाजता याचं पारायण करायचं आहे. रोज म्हणजे आता तुम्ही रोज एक पारायण करणार असाल तर रोज एक पारायण हे 10 वाजता करायचं आहे. फक्त आपल्याला 12 ते 12:30 या टायमिंग मध्ये पारायण करायचं नाही. कारण या वेळेस हे दत्तगुरु हे भिक्षेसाठी गेलेले असतात. त्यामुळे या वेळेत आपल्याला पारायण करायचं नाही. ही वेळ सोडून आपल्याला दिवसभरामध्ये कधीही तुम्ही पारायणाची वेळ ठरवू शकता. म्हणजे अगदी रात्रीपर्यंत तुम्ही हे पारायण करू शकता. 8 पर्यंत वगैरे हे पारायण तुम्ही करू शकता. तर ते तुम्ही ठरवा की किती पारायण करायचं. आता तुम्ही 2 पारायण करायचे ठरवलं तर सकाळी 1 पारायण करायचं, संध्याकाळी 1 पारायण करायचं, असंही आपल्याला करता येतं. तर हा ग्रंथ आहे स्वामी चरित्रांचा. तर बऱ्याच जणांकडे दिंडोरी प्रणीत ग्रंथ असेल तर हा ग्रंथ थोडा मोठा आहे. याला थोडा टाइम जास्त लागतो कारण हे 1000 ओव्यांचा हा ग्रंथ आहे. आणि जो दिंडोरी प्रणीत जो ग्रंथ आहे तो 700 ओव्यांचा आहे. मी तोही वाचला आहे आणि हाही वाचला आहे. पण मी स्टार्टिंग पासूनच हा वाचते, तर मला याचीच सवय आहे. तो मला वाचल्यासारखाच वाटत नाही. तुम्ही जे काही तुमच्याकडे ग्रंथ आहे, जो कोणता म्हणजे दिंडोरी प्रणीत असू द्या, हा असू द्या, जो काही कोणता ग्रंथ आहे तो तुम्ही वाचा. सगळ्यांची फळ प्राप्ती ही सेमच आहे.
त्यामुळे म्हणजे मला हे वाचण्यासाठी म्हणजे 2 तास कंप्लीट जातात, 2 तास फिक्स आहेत. म्हणजे मी आता मला बराच सराव आहे, मी रोज वाचते तरी माझे 2 तास हे सहज जातात. तर जो छोटा आहे दिंडोरी प्रणीतचा आहे 700 ओव्यांचा जो ग्रंथ आहे त्याला 1-1.5 तास जात असतील. ग्रंथ वाचताना आपल्याला हातात घेऊन कधीच वाचू नका ग्रंथ, म्हणजे कोणताही ग्रंथ असू द्या, स्वामी समर्थांचा ग्रंथ असू द्या, दुर्गा सप्तशतीचा पाठ असू द्या, गुरुचरित्र असू द्या, तर आपल्याला हा ग्रंथ जे पवित्र ग्रंथ आहे ते हातामध्ये घेऊन वाचायचे नाहीये. तर याच्यासाठी आपल्याला एक पाठ घ्यायचा आहे, चौरंग घ्यायचा आहे, किंवा हे ग्रंथ ठेवण्याचे जे स्टँड असतात ते घ्यायचं आहे. त्याच्यावरती एक स्वच्छ कपडा अंतरायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा ग्रंथ त्यावरती ठेवायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला आपल्या अध्यायाला सुरुवात करायची आहे. तर अध्याय म्हणजे तुम्ही जेव्हा वाचता तर ते अध्याय वाचताना आपल्याला एक लयबद्ध पद्धतीने आपल्याला वाचायचं आहे. एका सुरामध्ये आपल्याला हे म्हणजे सारामृत वाचायचं आहे. आणि म्हणजे मनातल्या मनात हे वाचायचं नाहीये, तर आपण जे वाचतो ते कमीत कमी आपल्याला ऐकू येईल अशा पद्धतीने आपल्याला हे सारामृत वाचायचं आहे. म्हणजे रोज पारायण करतो, रोज पूजा आपली मांडलेली असेल, पूजा मांडणी केली असेल, तर तुम्ही नाही पूजा मांडणी केली असेल देवघरामध्येच आपल्याला रोज स्वामी समर्थांची एकदा तरी आरती करायची आहे. म्हणजे तसं आपण एक गणपतीची अगोदर आरती म्हणायची, नंतर स्वामी समर्थांची एक आरती म्हणायची, अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी 2 वेळेस ही म्हणजे एकदा सकाळी आणि एकदा संध्याकाळी ही आरती केलं तरी चालतं. ज्यांना एकदा शक्य आहे त्यांनी एकदा आपल्याला आरती करायची आहे. म्हणजे आता आपण जे काही घरामध्ये बनवतो जेवण, तो नैवेद्य स्वामी समर्थांना दाखवायचा आहे. काहीही दाखवा तुम्ही म्हणजे पण रोज नक्की दाखवा. जे घरात बनतं ते दाखवलं तरी म्हणजे उत्तम. नाही जमलं तर म्हणजे खडी साखर चालतं, दूध साखर चालतं, म्हणजे काही फळ चालतं, काहीही दाखवा, पण रोज प्रसाद आपल्याला नैवेद्य हा दाखवायचा आहे. त्याच्या नारायणाचे काही नियम आहेत, तर खूप जास्त नियम नाहीये. तर पारायणामध्ये कोणतंही म्हणजे आपण सेवा करतो, तर बरेच जण असे असतात बघा की मी खूप सेवा करतोय स्वामी समर्थांचं, म्हणजे वर्षानुवर्षे सेवा करतोय, पण मला म्हणजे अनुभूती आली नाही, मला अनुभव आला नाही, मला माझ्या इच्छा पूर्ण झाल्या नाहीत, असे बरेच जण आहेत तसे पण. तर त्यांनी एक नियमामध्ये राहून आपल्याला ही सेवा करायची आहे. तर आपण यासाठी काही नियम आहेत ते पाळायचे आहेत. काही खूप कठोर नियम नाही आहेत, साधे नियम आहेत. तर हे पारायण करण्यासाठी आपल्याला म्हणजे मांसाहार हा करायचा नाहीये. मांसाहार अजिबात म्हणजे पारायण चालू असताना करायचा नाहीये. म्हणजे आता तुम्ही 108 पारायणाचा संकल्प केला असेल तर तुमचे 108 पारायण पूर्ण होईपर्यंत तुम्हाला मांसाहार करायचा नाही. ती आहे जर ते तुमच्या घरातील व्यक्ती आहे ते मांसाहार करत असतील आणि तुम्हाला बनवावंच लागत असेल त्यांना, तर नक्की तुम्ही त्यांना बनवून द्या, पण तुम्हाला मांसाहार करायचा नाही. तुम्ही जर खात असाल तर तुम्हाला पूर्णपणे त्यावर कंट्रोल करावं लागेल. आणि त्यानंतर आपल्याला परान्न अन्न हे वर्ज्य आहे. तर परान्न अन्न म्हणजे काय, म्हणजे दुसऱ्यांच्या हातनं म्हणजे बाहेर जाऊन खाणे, तर हे करू नका. तर हा पारायण होईपर्यंत आपल्याला आपल्या घरामध्येच आपलं जे काही आपलं अन्न असतं, आपलं काही आपण जे काही बनवतो तेच आपल्याला खायचं आहे. समजा तुम्हाला आता कुठे बाहेर गेलात, जवळचं खूप जवळचे आहेत व्यक्ती, त्यांचा कार्यक्रम आहे, समजा कोणाची वास्तुशांती आहे, लग्न आहे कोणाचं, तर अशा वेळेस तुम्ही गायत्री मंत्र म्हणा, स्वामी समर्थांची क्षमा मागा आणि त्यानंतर तुम्ही खावा. म्हणजे तुम्हाला काहीच ऑप्शन नसेल तर तुम्ही असं करू शकतात. ब्रह्मचर्या वगैरे पाळायची का असा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो. तर ब्रह्मचर्या ही पाळायची यामध्ये काही गरज नाही. 2च साधे सोपे नियम आहेत. खंड पडू देऊ नका सेवेमध्ये. तर आता आपण समजा 108 पारायण आपण ठरवलं आहात, तर 4-5 महिने तर आपल्याला कुठे हलता येणार नाही. तर आपल्याला रोज 1 पारायण 2 पारायण जसं करायचं आहे तसं करता येतं. तर मध्येच आपल्याला गावी जावं लागलं तर म्हणजे इमर्जन्सी आहे, खूपच गावी जावं लागलं तर जावा नक्कीच. नित्यसेवेमध्ये कसं आहे, आपण प्रवासामध्येही आपण हे सारामृत हे वाचू शकतो. तर ह्या पारायणामध्ये हे असं आपल्याला करता येणार नाही. तर प्रवासामध्ये वगैरे आपल्याला हे
सारामृत वाचता येणार नाही, तर आपली जी जागा फिक्स आहे, जी पहिल्या दिवशी आपण ठरवलेली आहे, तिथेच बसून आपल्याला पारायण करायचं आहे. त्यामुळे प्रवासात वगैरे घेऊन जाऊ नका, वाचू नका. फक्त स्वामी समर्थांचं नामस्मरण करा, तेही खूप आहे. आणि तुमचे जेवढे पारायण झाले असतील त्याच्यानंतर तुम्ही गावावरून याल, त्याच्यानंतर तुम्ही हे पारायण कंटिन्यू करा. म्हणजे आता तुमच्या अगोदर समजा 10 पारायण झाले आहे, तुम्हाला गावी जावं लागलं, तर तुम्ही आल्यानंतर तुम्ही कंटिन्यू करा. 11 वा 12 असे पारायण तुम्ही करू शकतात. त्या पिरियड्स आले तर ती नैसर्गिक गोष्ट आहे, ते कोणीही टाळू शकत नाही. त्यामुळे ते पिरियड्सचे 5 दिवस सोडायचे आणि कंटिन्यू आपली ही सेवा चालू ठेवायची, पारायण चालू ठेवायचं. म्हणजे अगोदर 10 झाले असतील तर तुमची जर हे झाले पिरियड झाले तर पुढे 11, 12 असे आपल्याला ते काउंट करायचे आहेत. तुम्ही जे काही सेवा कराल ती मनापासून करा, पूर्ण श्रद्धेने करा. त्या म्हणजे मनापासून तुम्ही सेवा केला तर त्याची म्हणजे ती सेवा आपल्या स्वामी समर्थांच्या चरणी रुजू होणार आहे. उगी करायची म्हणून सेवा करू नका. मनापासून जेवढ्या करा तेवढा लवकर आपल्या तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहेत. तर असे बरेच जण म्हणजे काही भक्तांचं कसं होतं की 108 पारायणाचा त्यांनी संकल्प केला आहे, तर काही जणांचं त्यांनी चालू केलं, 2-3 पारायणामध्येच त्यांचा संकल्प पूर्ण होतो. काहींना पूर्ण पारायण झाल्यानंतर त्यांचा संकल्प पूर्ण होतो. म्हणजे काहीही होतं. तर असं का होतं? तर स्वामी समर्थ सारामृत वाचतो तेव्हा आपले काही भोग आहेत, मागच्या जन्मीचे भोग आहेत, या जन्मामध्ये आपण काही वाईट वागलो आहे त्याचे भोग आहे, तर ते भोग आपल्याला अगोदर संपवायचे आहेत. त्याच्यानंतर आपले सुखाचे दिवस येणार आहेत. तसंच आहे. म्हणजे तुम्ही जेवढं श्रद्धेने वाचाल, जेवढं निर्मळ मनाने वाचाल, लोकांशी जेवढं निर्मळ मनाने राहाल, तेवढाच तुम्हाला लवकर स्वामींचे अनुभव येतील. आजच्या दिवशी आपल्याला उद्यापन याचं करायचं आहे. तर उद्यापन कसं करायचं? उद्यापन सोपं आहे, म्हणजे तुमच्या मनावर आहे. यथाशक्ती हे उद्यापन करायचं आहे. तर पारायण तुम्ही नक्की करा. तर हे जेव्हा तुम्ही पारायण कराल तेव्हा तुमचं जेव्हा पारायण होईल तेव्हा तुमच्यामध्ये किती ऊर्जा आली आहे हे तुम्हाला नक्की कळेल. अशा पद्धतीने सर्व इच्छा पूर्ण हो अशी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. चला, ज्यांना माझी छोटीशी माहिती आवडली असेल त्याने व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये हे श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. कारण स्वामी समर्थांचा जेवढा जप करू, जेवढं नामस्मरण करू, तेवढं आपल्या आयुष्यातील जे दुःख आहे ते लवकर दूर होणार आहेत. चला तर मग असंच भेटूया एका नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.